इंग्लिशमध्ये नंबर्स नावाची कॉन्सेप्ट सुद्धा खूप महत्त्वाची. नंबर्स म्हणजे काय? अहो, एकवचन, अनेक वचन, ज्याला इंग्लिशमध्ये सिंग्युलर आणि प्लुरल म्हणतात. सिंगल या शब्दापासून सिंग्युलर हा शब्द तयार झालेला आहे आणि कदाचित प्लेंटी ह्या शब्दापासून प्लुरल हा शब्द तयार झाला असावा. मग यामध्ये सर्वसाधारणपणे एकवचन हे सर्वसाधारणपणे सगळ्यांना माहिती असतं. पण त्याचं प्लुरल फॉर्म करत असताना, अनेक वचन करत असताना सर्वसाधारणपणे 6 राजमार्ग दिसतात. कुठले 6 राजमार्ग आहे? एक नुसता एस लावून बॉय, बॉईज, गर्ल, गर्ल्स, पेन, पेन्स. त्याचप्रमाणे ईएस लावून ज्या शब्दाचा शेवट हा सीएच, एसएच किंवा एक्स किंवा ओने किंवा फक्त एसने होतो, त्याचं अनेक वचन करताना ईएस केलं जातं. जसं बेंच असेल बेंचेस, बॉक्स असेल बॉक्सेस, मँगो असेल मँगोज. त्याच पद्धतीने तिसरा जो आहे आयईएस, ज्या शब्दाचा शेवट हा वायने होतो आणि त्या वायच्या एक्झॅक्टली अगोदरचा अल्फाबेट हा कॉन्सनंट्स असतो. तर वाय काढून टाकला जातो आणि तिथे आय वापरला जातो आणि मग ईएस वापरला जातो, म्हणजे आय ईएस. जसं बेबी असेल बेबीज, सिटी असेल सिटीज, डिक्शनरी असेल डिक्शनरीज, फॅमिली असेल फॅमिलीज. हे त्यातली उदाहरणं सांगता येतील. त्याचप्रमाणे आय ई एस बरोबर व्ही एस पण वापरला जातो. ज्या शब्दाचा शेवट एफ किंवा एफ ई ने होतो, त्यातला एफ आणि एफ ई बाजूला काढला जातो, त्याला रिप्लेस केलं जातं व्ही ई एस ने आणि मग त्याच्यामध्ये अनेक वचन तयार होतं. जसं वाईफ असेल वाईव्स, लाईफ असेल लाईव्स, लीफ असेल लीफ, थीप असेल थीव्स. त्याच पद्धतीने काही अनेक वचन करत असताना कम्प्लीट ड्रास्टिक चेंजेस होतो. यस, इयस, आयएस किंवा व्हीएस वापरला जात नाही, तर शब्दच बदलतो. जसं वुमन, विमेन. त्याचप्रमाणे डेटम, डेटा. त्याच पद्धतीने अनेक असे शब्द पाहायला मिळतात ज्याच्यामध्ये ड्रास्टिक चेंजेस पाहायला मिळतात. जसं थिसिस, थिसेस, मीडिया, मीडियम. त्याचप्रमाणे शेवटचा जो आहे त्याच्यामध्ये काहीच बदल होत नाही, म्हणजे एकवचन आणि अनेक वचन दोन्ही हे अगदी सारखेच असतात. जसं स्वाईन झालं, त्याचप्रमाणे डिअर झालं, त्याचप्रमाणे यू झालं, त्याचप्रमाणे एअरक्राफ्ट झालं, जीन्स झालं, पेजमास झालं. हे शब्द म्हणजे हे 6 राजमार्ग तुम्हाला लक्षात आले असतील. एस लावून, ईएस लावून, आयएस लावून, व्हीएस लावून किंवा कम्प्लीट डिफरन्स आणि कम्प्लीट सेम. इंग्लिशबद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्हाला नक्की फॉलो करा. थँक्यू.